हॅलो नमस्कार, मी ईश्वरी तुमच्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलला खूप खूप स्वागत करते। आज आहे दसरा आणि तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आहे दसरा आणि दसऱ्यासाठीच मी असा ट्रेडिशनल वेअर जो काही ड्रेस आहे तो मी आज वेअर केलेला आहे। तर दसरा असुद्धा काही असुद्धा घरातली कामं काही आपल्याला आवरल्याशिवाय राहणार नाही, जी की माझ्या वाट्याची आहे तीच आवरायची आहे। रांगोळी काढायची आज भरपूर सारी कामं आहे। काल रात्रीच हार बनवून ठेवले, बघू कशी। घराला मस्त असं तोरण लावून घेतलं होतं, झेंडूचे फुलं आणि या पाण्याची अशी छान अशी माळ बनवली होती। दुकानाच्या पाटीला सुद्धा लावून घेतलं, घर स्वच्छ असं झाडून पुसून घेतलं होतं। मस्त असं प्रसन्न वातावरण झालं होतं। आईने बाहेर सडा मारला होता शेणाचा आणि बघा आज पुरणपोळीचा बेत होता। इथं आम्ही सार म्हणतो, पण काही जणांना कटाची आमटी सुद्धा म्हणतात। बघा अशी रांगोळी सिंपल अशी काढली होती, कशी वाटली मला कमेंट करून सांगा। आधीच खूप ऊन झालं होतं ती काढायला। त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतली, आईने घट वगैरे हलवायला सुरुवातच केली होती, गुरुचरित्र। त्याच्यानंतर कथाचे जे काही पुस्तक आहे ते काढून घेतले। त्याच्यानंतर सरस्वती पूजन जे काही दसऱ्याला करतात ते करून घेतलं। आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे ट्रायपॉड वगैरे, खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत हे आपल्या ज्यांच्यामधून आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो। माझ्या बुक सगळ्यांची अशी मस्त पूजा केली, आईने देवीचा अभिषेक करून घेतला आणि घट हलवून घेतला। त्यानंतर मस्त असा आजचा बेत होता पुरणपोळीचा, त्यासाठी नैवेद्य केले होते। बघा मी गेले होते आणि बघा किती छान असे टम्म फुगले होते आणि आम्ही त्याच्यानंतर जेवण करून घेतलं। पुरणपोळी, सार, भात, कुरडई, मस्त असं जेवण होतं आमचं। आज आजी पण आली होती गावावरून। आणि नवरात्रीला खूप इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे उपास सोडायला आमच्याकडे पान सुद्धा असतं। बघा किती सुंदर आहे। मी खायला घेतलं होतं पण माझ्या तोंडातच बसत नव्हतं ते। माझे पप्पा म्हणत होते खात जा जरा, तोंड तरी वाढेल तुझं। म्हटलं बसलं बघा आता। चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।